हाय माझ्या तयारी झालं कशा आहात तुम्ही? तर आज रविवार आहे. आज नॉनव्हेज वगैरे काही आणलं नाही. तर आज काही इच्छा नाही झाली नॉनव्हेज खायची. तो आता मी मुंगवड्या बनवत आहे आमच्यासाठी आणि मग मुलांसाठी पाहते, मग काही पनीर वगैरे करते. मग तर आता तुम्हाला मुंगवड्याची रेसिपी दाखवते मी. पनीरची भाजी खूपदा शेअर केली ताईंनो तुमच्यासोबत, म्हणून ते दाखवले नाही मी. हे माहीत आहे का, बेडण्याने मी लसूण जिरं आणि सांबार बारीक केलेलं आहे. आणि असंच जर असलं ना जाडसर तर खूप छान वड्या येतात, म्हणजे टेस्टी लागतात खूप छान. लसूण जिरं आणि सांबार हे पूर्ण टाकून देते याच्यामध्ये. त्याच्यामध्ये टाकते हळद. एकदम इझी आहे ताईंनो मुंगवड्या. तिखट थोडंसं तिखट जास्त टाकते, कारण की तिखट जास्त पाहिजे मला. हे आहेत मुंगवड्या. आता हे माहीत आहे का, मी बेंड्याने बारीक करते. बेंड्याने बारीक केल्यानंतर हे टाकून देते. बारीक केल्यानं काय होतं ताईंनो, हे पटकन शिजतात वड्या. चांगल्या तेलात होऊ देते हे. चांगल्या तेलात झालं ना, नंतर मग पाणी टाकते मी याच्यामध्ये. आता ही ताज्या वड्या आहेत, एक तर खूप छान लागतात ताज्या वड्या. आणि तसेही उन्हाळ्याच्या वड्या खूप छान लागतात. बाकीच्या ऋतूंपेक्षा कसं आपण उन्हाळ्यातच वड्या करतो जास्त, म्हणजे वड्याची भाजी उन्हाळ्यातच खातो आपण जास्त. आता तेलात चांगलं होऊ दिलं. आता टाकते याच्यात पाणी. एवढं पाणी, 1 ग्लास पाणी टाकलं मी. आता मीठ टाकते याच्यामध्ये. सांबार. आता याच्यावर झाकण ठेवते ताईंनो, आणि 5 मिनिटात आपल्या वड्या तयार होतात. ताईंनो 5 मिनिटात आपल्या वड्या झाल्या, मुंगवड्या. आणि एवढंच ठीक आहे. तर ताईंनो दुपारचं जेवण वगैरे होऊन आता आराम करून मग आम्ही चहा घेतला. आता चहा घेऊन मग म्हटलं बोलावं थोडंसं माझ्या ताईंसोबत. तर आता कसं, आता सुट्याच आहेत मुलांना. आणि आम्ही माहीत आहे का, दिवसभर लेकरं कशी बिझी असतात. शाळा चालू होती तेव्हा, ट्युशन, शाळा. त्याच्यामुळे कसं जास्तीत जास्त मग मी मुलांसोबत टाईम स्पेंड करते. त्याच्यामुळे मग लेकरं पण खुश होतात आणि आपल्याला पण बरं वाटते, लेकरांना पण बरं वाटते. जास्तीत जास्त मी लेकरांसोबत राहत असते. आणि रिझल्ट पण लागले, दोघांचे पण रिझल्ट चांगले आले. पण कमी जास्त थोडंसं होतेच, पण कसं लेकरांना कसं बोलायचं नसते, कमी जास्त होते थोडंसं. पण चालतेच आहे. लेकरं तरी मेहनत तरी किती करतील, कारण की दिवसभर ट्युशन, 3 वाजेपर्यंत शाळा, नंतर मग 4 ते 7-8 वाजेपर्यंत ट्युशन. लेकरं तरी किती मेहनत करतील. कमी जास्त होतेच आहे, चालतेच आहे. त्याच्यामुळे मी मुलांना पण कधी बोलवत नाही, कधी रागावत नाही. कारण की रागावल्यामुळे थोडी हे होत असते. लेकरांना जेवढं आपण प्रेमानं बोलाल तेवढं लेकरू आपल्या जवळ येते. लेकरांचे काय प्रॉब्लेम आहे ते लेकरू आपल्याला सांगते, किंवा मी हे प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. रागवल्यानं काही नसते होत ताईंनो. त्याच्यामुळे तुमच्या पण मुलांना जर कमी पर्सेंटेज भेटले तर रागवायचं नाही, मारायचं नाही, कोणता धाक दाखवायचा नाही. जेवढं तुम्ही फ्रेंडली राहाल ना तुमच्या मुलांसोबत, तेवढं चांगलं आहे. आणि असंच राहायचं. कोणत्याही पॅरेंट्सनी माहीत आहे का, असंच राहायचं. नाही तर मग फटके द्यायचे, मारायचं, बोलायचं, हे एकदम चांगलं नाही आहे.
असं करायलाच नाही पाहिजे आपण, कारण की मुलं पण नाराज होतात. मुलांना जेवढं दूर केलं मग तेवढे मुलं आपल्या दूर जातात. आपण रागावलं किंवा मग मारलं तर आपल्या दूर जातात लेकरं, आणि जेवढं आपण प्रेमानं घेऊ तेवढे आपल्या जवळ येतात लेकरं. तर त्याच्यामुळे कसं, आता रिझल्टचा दिवस आहे, रिझल्टचे दिवस आता रिझल्ट चालू आहेत मुलांचे, कोणाचे लागले कोणाचे बाकी आहेत. तर हसत खेळत राहायचं घरात. तर ताईंनो, मुलं जर मोठे असतील आपले, किंवा मग 8, 9, 10 मधले मुलं जर असतील, तर मग माहीत आहे का, त्या मुलांकडे मग त्यांचे मित्र कोण कोण आहेत आणि त्या मित्रांकडे लक्ष ठेवणं आपल्याला. आणि ट्युशनला वगैरे जाताना मग ट्युशनच्या मॅडमला नेहमी विचारपूस करणं, आपला मुलगा कसा आहे, काय आहे, आणि अशा सगळ्या गोष्टी पॅरेंट्सनी लक्षात ठेवायच्या. कारण की मी माझ्या अनुभवावरून सांगून राहिली, कारण की मी शाळेत जाते, मुलांच्या टीचर्ससोबत भेटते, टीचर्सला चौकशी वगैरे करते, मुलगा कसा आहे. आपल्या मुलाला माहीत आहे का, ज्या ज्या गोष्टी आवडतात ना त्या गोष्टी खेळू द्यायच्या. क्रिकेट असेल तर क्रिकेट, टेनिस. आता सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे कसं मुलं एकदम फ्री आहेत, त्याच्यामुळे खेळू द्यायचं त्यांना जे वाटलं ते. आणि कमीत कमी मोबाईलचा वापर, मुलं नसतात ना तेव्हा मग मी मोबाईल जास्त यूज करते. आणि मुलं जर घरी असतील ना ताईंनो, की खरोखर मी मुलांसमोर जास्त मोबाईलचा यूज करत नाही मी. आणि माझे व्हिडिओ जरी एडिट करायचे असले ना, तर मुलं सकाळी झोपलेली असतात ना तेव्हा एडिट करते मी, नाहीतर मग मुलं रात्री झोपतात तेव्हा मग 12-12, 1-1 वाजता मग मी माझे व्हिडिओ एडिट करते. पण मुलांसमोर मी कसं जास्त करत नाही, कारण की एडिट करायला 2-2 घंटे लागतात. त्याच्यामुळे मग मी एडिटसुद्धा करत नाही व्हिडिओ. सांगायचा उद्देश हाच की मी जास्तीत जास्त मुलांना वेळ देते. आणि आपल्या मुलाला कमी पर्सेंटेज मिळाले तर काय, तुझ्या या मित्राला चांगले पर्सेंटेज मिळाले आणि त्या मित्राला चांगले मिळाले, तुला का कमी मिळाले, असं कम्पेअर करायचंच नाही आपल्या बाकीच्या मुलांसोबत, आपल्या मुलांशी. कारण की आपला मुलगा हा आपला मुलगा असते, त्यांचा मुलगा तो त्यांचा मुलगा असते. त्याच्यामुळे मग कम्पेअर नाही करायचं, कारण की कम्पेअर केलं ना आपल्या मुलाला पण वाईट वाटते की अरे आपली मम्मी दुसऱ्या मुलासोबत आपली कम्पेअर करत असते. असू द्या ना, कमी पर्सेंटेज असले तर काही फरक नाही पडत. पुढच्या वेळी तो चांगले मार्क्स कमावीन, तो चांगला अभ्यास करेल, त्याला समजेल, त्याला समजतील असं वागायचं आपण. जास्तीत जास्त त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं, तो काय अभ्यास करते ते पाहायचं आपण वरच्यावर. तर असं म्हणजे हे जे सांगते ना ताईंनो, हे मी स्वतः करत असते, म्हणून मी तुम्हाला महिन्यातून ट्युशनच्या सरांची भेट घेणे आणि 15 दिवसातून टीचरची भेट घेणे वरच्यावर, की आपला मुलगा कसा आहे याची चौकशी मी नेहमी करत असते. तर खरोखर त्यांना अशा जर गोष्टी केल्या ना आपण, तर मुलाला चांगल्या प्रकारे आपल्या मार्क्स मिळतील. आपल्याला आपल्या मुलाचा प्रोग्रेस कळेल आपल्याला, की काय करत आहे आपला मुलगा. तर असं जर समजलं आपल्याला तर आपण वेळेत दुसरा उपाय पण करू शकतो, लगेच दुसरी ट्युशन पण लावू शकतो. असं मुलांकडे आता जास्तीत जास्त लक्ष देणं खूप आवश्यक आहे ताईंनो. आता कसं मुलं मोबाईल बघतात, लॅपटॉप बघतात, कम्प्युटर बघतात. तर मुलं काय बघतात मोबाईलमध्ये, कम्प्युटरमध्ये काय बघतात, तर हे वरच्यावर आपण पाहत राहणं म्हणजे हे पण खूप महत्त्वाचं आहे ताईंनो. कारण की मुलं आजकाल जास्त मोबाईलचा यूज करतात. शाळेतून आल्याबरोबर थोडा वेळ मोबाईल पाहिजेच त्यांना. तर त्याच्यामुळे कसं आपण पण थोडंसं लक्ष द्यायचं आणि मोबाईलचा पासवर्ड काय आहे हे माहिती करून घ्यायचं, कारण की आपण केव्हाही मुलांचा मोबाईल पाहू शकतो. तर अशा बारीक सारीक गोष्टी जर असल्यानं जाईन तर आपल्या मुलाचं कसं चांगल्या सवयी आपण लावू शकतो. तर सहसा मुलं चांगलेच असतात असं काही नाही, कारण की आपण संस्कारच चांगले टाकतो मुलांवर. पण जर याच्याद्वारे काही आपल्याला समजलं तर आपण पटकन त्याच्या चुका दुरुस्त करू शकतो, त्याला समजावून सांगू शकतो की बाळ असं नको करू, चांगला अभ्यास कर. तर असं आजचं जे आहे ना हे असं एवढं मला असं बोलावं वाटलं तुमच्यासोबत, त्याच्यामुळे मी बोलत आहे ताईंनो. तर ताईंनो, आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल माझा आजचा व्हिडिओ, जास्तीत जास्त मी मुलांच्या बाबतीतच सांगितलेलं आहे,
म्हणजे मी जे करते ना तेच सांगितलं आहे, असं दुसरं काही सांगितलं नाही. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब कराल, लाईक कराल, शेअर कराल ताईंनो. आणि हे माझं संध्याकाळचं जेवण होतं, खिचडी आणि बटाट्याची भाजी. तर या ताईंनो जेवायला. गुड नाईट. धन्यवाद.